शिंदेना आता आल्यानंतरही 25,000 रुपये दे. किती फेल झाले आयकॉन हॉस्पिटल डॉक्टर सर्व डॉक्टर आणि ना औरंगाबादचे डॉक्टर सगळे म्हणाले की किती फेल झाले काढून टाका म्हणे. कारण की कर्नाटकला पण खड्याचं ऑपरेशन केलं 1 वर्षभर ती गोळ्या तुम्ही मॅडम सोनोग्राफी रिपोर्ट आहे. आपण म्हणतोय की एका किडनी औषध आता कोण म्हणतो का तुम्ही त्याची किडनी काढायला पाहिजे. किडनीचं म्हणजे किडनीचं मला 95% काम करणार. आम्ही एवढं म्हणतोय. तर दोन्ही मुलं आम्ही कोणपर्यंत भरोसा आहे. जळगाव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. मी जळगाव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. मला न्याय द्या. मला मी किडनी गेली मला न्याय द्या. हा डॉक्टरला म्हणलं किडनी काढायला तरी खर्च देतो मी नाही म्हणतो. तुला काय करणार ते कर म्हणतो. त्याकडे काय प्रूफ आहे म्हणतो. तुला ऑपरेशन झाल्यानंतरची मी माझ्याकडे सोनोग्राफी रिपोर्ट आहे. ऑपरेशनच्या अगोदरची बी आहे. 1 वर्षापर्यंत फेऱ्या मारतो मला हातातोय. आपली मला घरी दिलं मी किडनीतून मी नळी टाकली आहे. किडनीतून मी नळी टाकली आहे. किडनीतून नळी काढली आहे डॉक्टरने. किडनी फेल गेली माझी. औरंगाबादला मी जाऊन आलो. मी जळगावला आयकॉन हॉस्पिटलला ऍडमिट होतो. मी डॉक्टर सनादी डॉक्टरकडे जाऊन आलो. मी माझे रिपोर्ट आले. मला न्याय कुठून भेटेल. मला न्याय कुठून भेटेल. किडनी फेल केली माझ्या डॉक्टरने. किडनी फेल केली अभय चौधरीने. त्या अभय चौधरीने किडनी फेल केली. किडनी मध्ये नळी लागली माझ्या. पीएसआयची तयारी करता. पीएसआयचे पेपर पास होत आहे. ग्राउंड मारला जाणार नाही. आता ग्राउंड मारला जाणार नाही. माझ्या मुलाचं काय होईल. माझ्या मुलं लागलं नाही. माझ्या मुला काय सांगावं लागतं. स्वतः पोलीस दलामध्ये आपण आहे. किडनीचा आजार झालेला होता. त्याच्यानंतर स्टोनचं म्हणण्यात आलं होतं. एका जळगावच्या खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आलं होतं. मात्र आपण त्यानंतर उपचारासाठी बाहेरगावी गेले. नेमकं काय प्रकरण आहे आणि आपण आता एक कर्मचारी शासकीय कर्मचारी पोलीस असल्यानंतर आज कपडे काढून बसावं लागतंय. सर हे 9/10/2023 सोनोग्राफी रिपोर्ट आहे. याच्यात मला 13.3 mm चा खळा होता. मी या डॉक्टरांकडे ऑपरेशन केलं. डॉक्टर अभय चौधरी संजीवनी हॉस्पिटल जळगाव या डॉक्टरांकडे मी ऑपरेशन केलं. सर यांच्याकडे ॲडमिट आणि डिस्चार्ज आहे माझं 8/11/2023. यांनी माझ्या पोटात नळी टाकली भाऊ. ऑपरेशन केल्यानंतर स्टेंट टाकतात ती. यांनी माझी 1 जानेवारीला स्टेंट काढली पोटातून. 1 जानेवारीला स्टेंट काढल्यानंतर मला पोटात दुखायला लागलं. भरपूर दुखायला लागलं. पोटात रक्तस्राव चालू झाला माझ्या लघवीतून. मी 14 जानेवारी 1 तारीखला 2023च्या सोनोग्राफी केली. 2024च्या 1-1.5 महिन्यात भाऊ या डॉक्टरांनी मोठ्या स्टोनचे छोटे छोटे तुकडे केले आणि 8 mm 4 mm 3 mm माझ्या किडनीतच राहू दिले. मी माझ्या लघवीतून रक्त येत होतं. मी या डॉक्टरांकडे आलो. सर माझं रक्त येतं काय करू. हे मला म्हणाले परत दुसऱ्या ऑपरेशनचे मला पैसे दे. मी 2019ला या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं. मी यांना 1 लाख रुपये दिले. 70,000 दिले. मी परत यांच्याकडे ऑपरेशन केलं. मी परत यांना 60,000 दिले. या डॉक्टरांच्या चुकीमुळे परत किडनी स्टोन राहिले. मी या डॉक्टरांना कुठून पैसे देऊ. त्या डॉक्टरांनी मला गोळ्या औषधी दिल्या. म्हणे गोळ्या औषधी दे का खळा पडून देईन. भाऊ 6 महिने मी डॉक्टरांकडे आलो. माझ्या लघवीतून रक्त थांबलं नाही. 6 महिन्यानंतर माझी नळी चॉकअप झाली. माझी किडनी फुगली. डॉक्टरांकडे वारंवार येत होतो मी. हे मला वरती येऊ देत नव्हते. यांचे लोक मला वरती येऊ देत नव्हते. शेवटी 15 तारखेला मी अत्यंत अस्वस्थ झालो. फेब्रुवारीला आयकॉन हॉस्पिटलला मी ॲडमिट झालो. त्यांनी माझा CT स्कॅन केला. आयकॉन हॉस्पिटल जळगाव. CT स्कॅन केल्यानंतर समजलं माझी किडनी फुगलेली आहे. माझ्या किडनीतून 1.5 लिटर सेप्टिक काढलेलं होतं. सेप्टिक काढल्यानंतर मी औरंगाबादला गेलो सिग्मा हॉस्पिटल. तिथं मी DTPA टेस्ट केली. DTPA टेस्टमध्ये सांगितलं तुमची किडनी निकामी झाली. मी त्यांना कारण विचारलं काय निकामी झाली. म्हणे सर तुमचे किडनी स्टोनच्या खडे तुमच्या नळीत फसून गेले. ते न निघाल्यामुळे तुमची किडनी चॉकअप झाली. तुमची किडनी फुगून गेली. त्याच्यामुळे ती निकामी झाली. ती निकामी झाल्यामुळे हा रिपोर्ट आहे निकामी झाल्याचा. माझी किडनी फक्त 3% काम करते. ती न्यूक्लिअर टेस्ट आहे भाऊ. ते निकामी झाले. डॉक्टर म्हणजे काढावं लागतील. त्या डॉक्टरकडे मी आलो. हा डॉक्टर म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही. तुम्ही माझ्याकडे ऑपरेशन केलं नाही म्हणे. मी या डॉक्टरकडे ऑपरेशन केलं नाही. भाऊ रिपोर्ट खोटे आहे का. त्या डॉक्टरचं डिस्चार्ज सर्टिफिकेट आहे. डॉक्टर म्हणतो तुम्ही माझ्याकडे ऑपरेशनच केलं नाही. मी जबाबदार नाही. डॉक्टरांना म्हटलं माझी किडनी काढायचा तरी खर्च द्या. जो असेल 3-4 लाख 5 लाख 10 लाख तू बी द्यायचं नाही म्हणतो माणूस. एका किडनीवर आयुष्य जगतो म्हणे मनुष्य.
तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलेच नाही, मग हे डिस्चार्ज सर्टिफिकेट कशाचं आहे? त्या डॉक्टरकडे मी हे सोनोग्राफी रिपोर्ट, हे ऑपरेशन हे कशाचं आहे भाऊ? किडनी काढायचं कोणत्या डॉक्टरने सांगितलं, कुठल्या गावात आपण हे केलेलं हे डॉक्टर सरोदे, मी यांच्याकडे ट्रीटमेंट चालू होती म्हणजे आयकॉन हॉस्पिटलला जळगाव. हे म्हणतात मी आयकॉन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तिथून ते किडनी तज्ञाकडे मला त्यांनी पाठवलं डॉक्टर सरोदे सचिन सरोदे. हे म्हणतात तुमची सर किडनी फेल झालेली आहे, काढावं लागेल. ही किडनी माझी फेल करून टाकली आहे डॉक्टरांनी. आणि किडनी काढायचं कोण सांगतोय? हे डॉक्टर सचिन सरोदे आणि आयकॉन हॉस्पिटल जळगाव. त्यांचं म्हणणं आहे किडनी जर 15% वरती काम करत नसेल तर ते फेल होते. औरंगाबादला माझी किडनी फक्त 3% काम करते भाऊ. ते तिथं मी न्यूक्लिअर टेस्ट केली, तिथे हे किडनीची टेस्ट असते, किडनी चालू आहे की निकामी झाली. हे DTPM टेस्ट केली न्यूक्लिअर, त्या टेस्टमध्ये माझी किडनी फेलची हे फेल दिलं साहेब त्यांनी मला. काय मागणी आता? माझी मागणी सर अशी आहे, मग किडनी गेली मग भरपाई द्या, मग ही किडनी काढण्याचा खर्च द्या. माझा जीव जातो, माझा अवयव गेला, माझा एक अवयव गेला साहेब. माझे BP आहे होते, माझ्या प्रकृती स्वास्थ्याचा विषय. माझी मुलं लहान आहे, माझं वय 35-36 वर्ष. मी किडनी फेल करून टाकली डॉक्टरांनी, मी पुढचा आयुष्य कसं जगू? मला कुठलं व्यसन नाही. हे डॉक्टर उर्मट आहे, यांची मला हाकलून देतात, यांचे लोक मला इथं वरती घेत नाही. काय सांगणार आहे की पेशंट आपल्याकडे आले होते, शासकीय जे आहे पोलीस दलामध्ये आहे, त्यांची किडनी फेल होण्याची चर्चा त्यांनी सांगितलेली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कधी ऍडमिट झाले होते, किती फीज लागली होती? बरोबर, सगळं सांग. 2019ला मी सगळ्यात प्रथम यांचं ऑपरेशन केलं होतं डाव्या किडनीचं. त्याला RIRS सर्जरी केली होती डावी साईडचं, बरोबर. 2019ला मी ऑपरेट केल्यानंतर त्यांना बाकीचा काही प्रॉब्लेम नाही, मध्ये मध्ये ते यायचे, पेन हलकं फुलकं पेन राहायचं. तेव्हा 2023 नोव्हेंबरला ते सडन एकदम कोलॅप्स स्टेटमध्ये आले. 7 नोव्हेंबर 2023 त्या टायमाला ते आले. तेव्हा त्यांना सिव्हिअर दोघं किडनीमध्ये पेन चालू होता. सोनोग्राफी केल्यावर उजव्या किडनीच्या तोंडावर 14 mm चा स्टोन अडकलेला होता. 14 mm चा स्टोन अडकलेला होता, तर त्यांना मी ऑपरेट सांगितलं होतं. पण म्हटलं मला काही कारणात नाही, मी बाहेर गावी जातोय, तर तुम्ही दुसरीकडे करून घ्या. तर ते म्हणे नाही, आपण गावाकडचे, तर मागचंही ऑपरेशन आपण केलंय, तर हे ऑपरेशन तुम्हीच करा. आणि त्या संदर्भात बोलणंही झालं. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 8 नोव्हेंबरला मी त्यांचं ऑपरेट केलं. 14 mm स्टोन होता. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबरला मायावती ते आयकॉनला ऍडमिट झाले, कारण की मी आउट ऑफ स्टेट होतो, तर मी ते तिकडे ऍडमिट झाले. मग त्याच्यानंतर ते डिसेंबरमध्ये मला आले आणि मी DJ स्टेंट जो टाकलेला असतो तो काढला. DJ स्टेंट काढल्यानंतर त्यांना थंडी ताप उक्का काही आलं जानेवारीमध्ये. मग जानेवारीमध्ये ते माझ्याकडे आले. एक्झॅक्ट डेट नाही माहिती, पण 12 किंवा 14 जानेवारीच्या दरम्यान ते माझ्याकडे आले. तेव्हा त्यांनी सोनोग्राफी केला आणि सोनोग्राफीमध्ये 6 mm चा स्टोन आढळला. ते म्हणजे त्याच्यामुळे मला त्रास होतो आहे. ह्या मागच्या ऑपरेशनचं आमचं 70,000चं पॅकेज ठरलं होतं. त्यांनी 45 दिले होते, 25,000चा चेक दिला होता. ते म्हणजे दादा आपण ओळखीचेच आहे, 45चा चेक द्या, फक्त मी तारीख टाकत नाही आहे त्याच्यावर, याच्यासाठी टाकत नाही, माझ्या अकाउंटमध्ये आता पैसे नाही आहे. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. तर तो चेक मी ठेवलेला आहे अजूनपर्यंत. त्याच्यानंतर मी ते जानेवारीत जेव्हा आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला कधी हे करायचं असेल, ऑपरेट करायचं आहे, तर रिमाइंडर अमाऊंट देऊन द्या, मी ते करून देतो. नॉर्मली शासकीय योजनेमध्येही, महात्मा ज्योतिबा फुले स्कीममध्येही कुठल्याही स्टोनचं PCNL किंवा किडनी स्टोन ऑपरेट केला तर लेस देन 6 mm इज एक्सेप्टेबल. दॅट इज द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर ते डायरेक्टली माझ्याकडे नोव्हेंबरला आले. ह्या नोव्हेंबरला 2024 नोव्हेंबर 2024ला आलेत आणि त्यांनी बिल मागितलं. म्हटलं मागची अमाऊंट तुम्ही दिली की मी बिल देऊन देतो. मग तेव्हाही ते फार ॲरोगंटली बोललेत की तुमच्याशी मी माणुसकीने वागतोय म्हणून तुम्ही माझा म्हणे जास्त हे करताय. म्हटलं बाबा पण तुम्हाला आता काही त्रास आहे ना? त्रास नाही म्हणते, मध्ये मध्ये होत राहतो, पण म्हणे मी पैसे देत नाहीये म्हणून तुम्ही मला त्रास देताय म्हणे. म्हटलं अरे बाबा बिल जेव्हा मी जितकं झालेलं आहे तुम्ही बिल देणार तर मी पक्का बिल देतो. त्याच्यानंतर ते आज डायरेक्ट आले. आज आल्यानंतर त्यांची किडनीमध्ये पस जमलेला होता किडनीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना PCN ट्यूब ऑलरेडी टाकलेली आहे, किडनीचे अँटीबायोटिक्स घेतलेले. औरंगाबादला रिपोर्ट करून आले, त्याला रिनल स्कॅन म्हणतात. तो रिनल स्कॅनमध्ये किडनी 3% to 5% काम करते असं दाखवलेलं आहे.
आता पीसीएन ट्यूब म्हणजे किडनीला नळी टाकलेली आहे, ती नळी टाकल्यानंतर 3 to 6 weeks आपल्याला थांबावं लागतं की ती किडनी किती सुरू होते ते बघायला. 3 to 6 weeks मध्ये DTP रिनल स्कॅन परत करावा लागतो. तो परत केल्यानंतर आपल्याला समजतं ही किडनी काम करते का नाही करते आणि याच्या पुढे काय करायला पाहिजे. आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्याकडनं निग्लिजन्स झालाय आणि माझं म्हणणं एक आहे, यांना जे सगळ्यांना वाटतं की हा स्टोन इज द कल्प्रिट, तर स्टोन इज नॉट द कल्प्रिट, इट इज बेसिकली युरेटर स्ट्रिक्चर. ती नळी चोकअप आहे. ही नळी कशामुळे चोकअप होते, जे पहिलेचा जो 14 mm स्टोन कंटिन्युअस आपण बरेचदा आपण म्हणतो की 5 mm स्टोन 4 mm स्टोन काहीच करत नाही, पण आम्ही 8 mm स्टोनसाठी 6 mm स्टोनसाठी किडन्या काढलेल्या आहे. कारण की कधी कधी त्या स्टोनमुळे तिथे इजा होते आणि स्ट्रिक्चर होतं, त्या स्ट्रिक्चरमुळे ती किडनी निकामी होते. आता त्यांची आताची परिस्थिती काय आपण तपासणी केलेली आहे का आणि एकूण बिल किती झालेलं होतं? आता तर काहीच घेतलं हे मागील 70,000 होतं, 45 दिले. त्यांचं म्हणणं आहे लाख रुपये दिलेले आहे. खोटं आहे सगळं. अरे बाबा बाबा बाबा, आता सगळं बरं, हे सगळं खोटं आहे. आता त्यांनी जेव्हा इथे होते तेव्हा त्यांनी 45, त्यांच्याबरोबर जे LCB का कोण होते ते हेमंत पाटील तेही सांगतील, त्यांनीच स्वतःहून सांगितलेलं आहे की 45,000 मी दिले, कॅश दिले, 25चा चेक. तपासणी केली का? आता तपासणी रिपोर्ट बघितले, कारण की त्यांचा मूडच नाही माझ्याकडनं काही करायचा. त्यांचा एकच एम आहे की मला तेच, त्यांचा एम एकच आहे की मी हे करेन, मला पैसे पाहिजे. आपली भूमिका काय? माझा एकच तुम्हाला प्रश्न आहे की म्हणजे डॉक्टर पेशंटच्या मागे फिरायला पाहिजे का, की तुम्ही या तुम्ही या तुम्ही या, तुम्ही यायचं नाही, कॉम्प्लिकेशन करून यायचे आणि मग डॉक्टरला बोलायचं यू हॅव डायबिटिक. तुम्ही त्यांची HbA1c चेक करा की काय कंट्रोल आहे त्यांच्या डायबिटीसचा, तुम्हाला समजून जाईल की इज बॅडली कंट्रोल्ड. हे जानेवारी 2024लाही जेव्हा आले होते तेव्हा त्यांचं तसंच होतं, सिव्हिअर फीवर वगैरे होता, HbA1c वगैरे डिरेंज होतं, डायबिटिक पेशंट आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली 4-1 महिन्यानंतर म्हणजे डायरेक्ट 10-11 महिन्यानंतर नाही 13 महिन्यानंतर आले. आता याच्यात माझी काही चुकी नाही. आपलं नाव आणि पद? डॉक्टर अभय रमेश चौधरी,